आठवडी बाजारातील तुंबलेल्या नालीमुळे दुकानदार त्रस्त. घाण पाणी दुकानात शिरण्याची वेळ. शेगाव शहरातील आठवडी बाजार परिसरात एका दुकानासमोरील नाली पावसाच्या पाण्याने काठोकाठ तुंबली असून नालीतील घाण पाणी थेट दुकानात शिरत असल्याने दुकानदाराला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या नालीवर कोणतेही झाकण अथवा दडपण नसल्याने नालीमध्ये मोठ्या प्रमाणात घनकचरा साचला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला असून नालीतील साचलेले दुर्गंधीयुक्त पाणी परिसरात पसरत आहे. विशेष म्हणजे वाट काढण्याच्या प्रयत्नात अनेक दुचाकीस्वार या नालीत पडल्याचेही दुकानदारांचे म्हणणे आहे. समोरील दुकानाच्या मालकाने यापूर्वी 2 वेळा शेगाव नगर परिषदेकडे लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र अद्याप या समस्येवर ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचे त्यांनी सांगितले. आजही याबाबत नगर परिषदेकडे तक्रार करण्यात आल्याचे दुकानदाराने सांगितले. आता नगर परिषद प्रशासन या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने नालीची साफसफाई करून पाण्याचा निचरा सुरळीत करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. युवा क्रांती न्यूजसाठी डी ललित, शेगाव. मी संतोष कळमकार. आठवडी बाजारात नगर परिषदच्या कॉम्प्लेक्समध्ये माझं एक दुकान आहे छोटंसं. त्या दुकानासमोर गेल्या कित्येक महिन्यापासून या घाण पाण्याचा प्रचंड त्रास होत आहे. लेखी तक्रारी दिल्या, वेळोवेळी तोंडी बोलूनसुद्धा काम होत नाही आहे. आता याच्या पुढे तुमचं काय म्हणणं आहे? ते तात्काळ सोडवल्या गेलं पाहिजे. त्याच्या किती वेळा तुम्ही तक्रारी केली? 2 वेळा लेखी तक्रार दिल्या नगर परिषदेला. आजही एक तक्रार दिली सकाळी 11 वाजता जाऊन. त्यांचं काय म्हणणं आहे? ते सफाई कर्मचारी येतात, नाली काढून जातात, त्यातले कचरा साफ करतात, पाणी काही त्यातून पास होत नाही. प्रचंड दुर्गंधी पसरली त्याच्यामुळे. त्याचे अपघातही बरेच झाले. त्याआधी हे फुटलेले दगड मटके आणून ठेवले की त्यात कितीतरी मोटरसायकल सायकलवाले विद्यार्थी त्यात पडले. इसके अंदर आदमी जिनके बच्चे होंगे उनको कितने बार बोले कर्मचारी को अपन ने कि ये बनाने लगा डाब रहे, ये बनाने को तैयार नहीं रहते.